त्यांचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने शुभ सन्मान करायचा आहे, कारण की आपल्या देशाच्या संरक्षणावर करायची सामन्याला सुरुवात कार्यरत आहे. चला दोन बॅटर पोहोचलेत, मॅचला देखील सुरुवात करायची आहे त्या ठिकाणी. चला तर जाऊयात मॅच मध्ये, जिथे मॅच सुरू आहे. टीम श्री सिद्धिविनायक चॅम्पियन आणि त्याच्या विपक्ष टीम दोन हात करतीये ती टीम कुणबी 11. एका बाजूने आपण पाहिलं तर सुरेंद्रचे काठोळे साहेबांचा संघ जो श्री सिद्धिविनायक चॅम्पियन, तर एका बाजूने आपण टीम पाहिली तर कुणबी 11 संघाचा जर विचार केला तर संघ मालक राहुलजी पाटील किरवली गावचं व्यक्तिमत्व आहे, त्यांचा संघ आपण पाहतोय. इन ऍक्शन मॅचला होती सुरुवात. ओव्हर टू संकेत. असं पहिल्या चेंडूवर काय दर्जेदार फटका सजवला गेलाय. वन बाउन्स, चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पार, चौकार. अकाउंट ओपनिंग झाली. गोलंदाजी मार्कवर आपण बघतायत वडा एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं निखिल बागुल, तर त्याच्या विपक्षामध्ये रोहित. अगदी खरिवली संघाकडनं खेळताना दोन्ही फलंदाज अगदी बघतोय आपण. यावेळेस एक तेरीत एक मारी मेरी, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू बाहेरील दिशेने कट झाला. अगदी ध्येय यष्टीवर चेंडू आदळला गेला आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट डिलिव्हरीचा निर्धाव चेंडू, एक तेरी तो एक मेरी. अगोदरच्या चेंडूवर काय सुरेख फटका सजवला गेला होता रोहित याच्या मार्फत. तदनंतर निखिल बागुल कमबॅक करताना मॅन्डेटरी पॉवर प्ले, षटक क्रमांक 1 प्रगती पथावर. पुन्हा एकदा देहयष्टीवर चेंडू आदळताना कुठेतरी मात्र स्क्वेअर लेग रिजनला एक टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँड, अगदी 38 सर्कलचा एक फायदा उठवण्याचा मनसुबा प्रयत्न अगदी ठेवला होता, मात्र कनेक्शन झालं नाहीये. डॉट डिलिव्हरीज षटक क्रमांक 1 प्रगती पथावर. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या झाल्यात 5. तर या ठिकाणी ती मॅन ऑफ द मॅच दिली जाईल शेखर ठाकरे याला. मी अल्पेश मोकाशी इंडियन आर्मी मध्ये आहेत, त्यांनाच विनंती करेन की ती मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यायची आहे. शेखर ठाकरे तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली बॅटिंग त्याने साकारली आणि टीमला विजयापर्यंत जो घेऊन गेला तो शेखर ठाकरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू संकेत. जय श्रीराम संघाच्या अगदी विजय समीप कुठेतरी येत असताना 23 धावांची एक आतशी पारी त्याच्या मार्फत आपण बघितली होती आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यामध्ये. त्यानंतर निखिल बागुल याच्यावर आक्रमण चढवलं जात आहे. लॉंग ऑन रिजन, वन बाउन्स, चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पार, चौकार. दर्जेदारीने हाताळला गेला आणि त्यावर तेवढाच एक सुरेख फटका बघायला मिळाला तो रोहित याच्या मार्फत. नंतर ध्येयष्टीवर चेंडू आदळले आणि स्ट्राईक एंडवर सागर येताना त्याने मात्र आपल्या पहिल्या चेंडूवर अगदी गोलंदाजाच्या सिरपेत अगदी मस्तक पे दस्तक, चेंडू निघून गेलाय. वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. धावफलक जर बघायला गेले तर 9 या धावसंख्येपर्यंत मजल मारली. एकंदरीत चेंडू हाताळले गेले त्या षटकामध्ये 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 9. निखिल बागुल्ला पुन्हा एकदा सज्ज असेल. इन ऍक्शन, मॅन फ्रॉम खरिवली. काय चेंडूला वळवलं गेलं, अगदी आपल्या बोटांच्या कलेवर जादूगर ज्याला आपण म्हणू शकाल. काय टप्पा पडल्यानंतर कॉन्क्रीट पिचवर देखील चेंडूला बाहेर काढण्यात यशस्वी झालाय आणि फलंदाज मात्र फक्त बीट झालाय. कुठल्याही प्रकारे मोठा फटका कन्वर्ट झाला नाही. आता षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले, अंतिम चेंडू.
वेळेस अगदी बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि मात्र कार्यक्रम झालाय. वन बाउन्स, चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार, चौकार. षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. पहिल्या सामना रंगलाय. श्री सिद्धिविनायक चॅम्पियन्स आणि त्याच्या विपक्षामध्ये कुणबी 11. आता कुणबी 11 संघ फलंदाजीसाठी तर क्षेत्ररक्षण करतोय या श्री सिद्धिविनायक. नंतर पुढील षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल केतन वेखंडे, मॅन फ्रॉम वसुरी. एक रायझिंग स्टार युवा खेळाडू आणि त्याच्याकडनं मात्र या सामन्याच्या दृष्टिकोनात एक मोठी जबाबदारी असेल. कारण समोर रोहित आणि सागर एक आक्रमक जोडी निखिल बागुल याच्यावर एक हल्ला चढवत पहिल्या षटकात तब्बल 3 चौकारांची लयलूट करून एकंदरीत 13 धावसंख्या वसूल केली गेली. या षटकात त्याच्या पुढे एक आव्हान असेल की ही जोडी फोडावी लागेल. फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवण्यासाठी मात्र अगदी आपल्या बोटांच्या कलेवर गुणकौशल्यांचा वापर करून चेंडू हाताळावे लागतील. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. लोअर फुल टॉस आणि चेंडू मात्र निघून जातोय स्क्वेअर लेग रिजन. क्षेत्ररक्षकाकडनं मात्र चांगले एफर्ट्स दिले जात आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तेवढीच चांगली कॉलिंग म्हणावी लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेने मात्र धावफलक 2 ने पुढे जाऊन पोहोचेल. 15 ऑन बोर्ड, 15 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज केतन वेखंडे, मान फ्रॉम वसुरी संघाकडून खेळताना आपण त्याला सातत्याने बघत असतो. यावेळेस लोअर फुल टॉस, खराब चेंडू आणि त्याला पनिश केलं जात आहे. फक्त चेंडूला दिशा दिली गेली फाईन लेग रिजनला. 1 बाउन्स, चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार, चौकार. इन ऍक्शन ज्याला आपण बघू शकता मॅन फ्रॉम खरिवली, MB खरिवली संघाकडे ज्याला आपण खेळताना या अनेक स्पर्धांमध्ये बघत असतोय. वेळेस वाडा विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीग 2025 कुणबी 11 संघाकडनं बघतायत. पंचांकडनं दाद फेटाळली जाते. पिचिंग आउटसाइड लेग आणि त्यानंतर डिलेव्हरी निर्धाव स्वरूपात चेंडू हाताळला जातोय. गोलंदाजाकडनं कमबॅक झालाय. अगोदरच्या चेंडूवर मात्र कुठेतरी एक व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. लोअर फुलटॉस चेंडू हाताळला आणि त्याला मात्र पाठवून दिलं चौकारासाठी. यावेळेस कमबॅक केलं जातंय. पुन्हा एकदा 1 तेरी तो 1 मेरी. रोहितचा जाव. लोअर फुलटॉस, झेलला संधी. सामन्याच्या दृष्टिकोनातनं सर्वात महत्वाचा झेल आणि झेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. पंबलिंग झालंय. 3 क्षेत्ररक्षकांमध्ये कुठल्याही प्रकारे कम्युनिकेशन, कॉलिंगचा अभाव, ताळमेळ बघायला मिळाला नाही आणि झेल सुटलाय. दरम्यान 3 धावा देखील पळून पूर्ण झाल्यात. रोहित पाटील याची एक महत्वाची कॅन होती आणि ती सुटली गेली. कॅचेस मॅचेस म्हणतात पकडो कॅच जितो मॅच. आणि यावेळेस झेल कोणाचा सुटलाय तर रोहित पाटील, मॅन फ्रॉम खरिवली. कुणबी 11 संघाचा खऱ्या अर्थाने तारणहार जर ठरेल कोण या सामन्यामध्ये तर तो असेल रोहित पाटील. असा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज केतन वेखंडे. त्याच्या मार्फत सातत्याने अगदी अभूतपूर्व दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. संधी निर्माण केली जाते. पकडो कॅच जीतो मॅच. हे प्रभू ये क्या हुई. बॅक टू बॅक झेल सुटले जातात. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कारण महत्वाचा खेळाडूकडनं झेल सुटतोय तेव्हा मात्र डोळ्यांवर विश्वास बसत नाहीत. धावफलक 23 ऑन बोर्ड 23. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना निखिल बागुल याच्याकडनं मात्र जीवनदान केलं जातंय. एक सोपा झेल सुटलाय. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं सोपं असं काहीच नसतं. मात्र झेल पकडला जायला हवा होता तो मात्र मिस झालाय. पुन्हा एकदा झेलला संधी.
इस बार गलती नहीं होगी. यावेळेस झेल पकडला जातोय. केतन वेखंडे मॅन फ्रॉम वसुरी या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित. तर षटक क्रमांक 2 ची झाली आहे सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतील 23 या धावसंख्येवर. आणि जर बघायला गेलं तर केतन वेखंडे मॅन फ्रॉम वसुरी दुसरं षटक ज्याच्या मार्फत हाताळलं गेलंय. सातत्याने त्याच्या मार्फत संधी निर्माण केल्या गेल्यात. वारंवार झेल देखील सुटले. एकंदरीत 2 झेल सुटले मात्र प्रयत्न त्याने कमी केले नाहीयेत. तिसऱ्या चेंडूवर देखील झेलची संधी निर्माण केली गेली आणि यावेळेस मात्र यष्टीरक्षकाकडून झाली नाहीये चुकी. असा षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. लोवर फुल टॉस बॅट मात्र इनर एज घेऊन चेंडू निघून जाईल. फाईन लेग रिजनला 1 धाव पूर्ण आणि तेवढंच चप्पलही बघायला मिळाली. चेंडू कलेक्ट केला जातो आणि फेकी केली जाईल. एकेरी धावेवर समाधान. सातत्याने सोपे झेल सोडले जात आहेत. गोलंदाजी मार्कवर सागर सज्ज. तर स्ट्राईक एंडवर एवढंच असेल. लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राइक धनंजय वन फ्रॉम चिंचगर. तो या स्ट्राइक एंडवर सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवर असेल सागर टू धनंजय इन ऍक्शन. मैदानामध्ये आपण बघू शकता एक महत्वाचा सामना. काय टप्पा हाताळला गेला. यॉर्कर अटेम्प्टेड आणि त्याला फक्त सन्मान दिला गेला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 धाव पूर्ण आणि तेवढं सुरक्षित रक्षण बघायला मिळालं. कलेक्ट करून फेकी केली जाते. इतक्यापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीयेत. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते आणि क्रिकेटमध्ये जेव्हा मोठे फटके सातत्याने येत नसतात तेव्हा स्ट्राईक रोटेशन हा एक महत्वाचा पैलू असतो आणि त्याचा कुठेतरी मात्र परिचय येतोय. सातत्याने स्ट्राईक रोटेशन आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना 2 चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळलेत सागर याने. यावेळेस लोअर फुल टॉस त्याला पनिश केलं जाईल. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन कॉलरचा ब्रँडेड षटकार 6 धावांकरिता. कुणबी 11 त्याच्या विपक्षामध्ये श्री सिद्धिविनायक चॅम्पियन सागर टू सागर. वेळेस
एक दडपण प्रेशर निर्माण झालंय. सलगचे 2 फटके जेव्हा मोठे कन्वर्ट केले गेलेत तेव्हा मात्र फलंदाजापासून चेंडूला दूर हाताळण्याचा एक प्रयत्न केला गेला आणि अतिरिक्त बाहेर चेंडू ठेवला गेले. पंचांची दोन्ही हात समांतर व्हाईटच्या इशाराने मात्र धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा झेलला संधी होईल का? या नो मॅन्स लँड स्थितीमध्ये चेंडू लँड होतोय. 1 धाव तर नक्कीच पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न आणि तेवढंच कम्युनिकेशन सुरेख. एका कॉलवर मात्र बोलवलं गेलं दुसऱ्यासाठी आणि यशस्वी देखील झाल्यात. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 40 या धावसंख्येवर मजल मारली. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. धावफलक 40 ऑन बोर्ड. एक जवळजवळ 14च्या सरासरी राखण्यात यश मिळालंय. एक मोटिवेटेड आहे. कुठेतरी फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि अयशस्वी ठरला. डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपात झाली आहे षटकाची समाप्ती. अगदी महागडं षटक म्हणावं लागेल कारण पहिल्या 2 चेंडूवर चांगलं गोलंदाजी केली गेली. अटेम्प्टेड यॉर्कर प्रयत्न केला आणि यशस्वी देखील झालेत. पुढच्या चेंडूवर मात्र 2 चेंडूवर सलग 2 षटकार लगावले गेलेत. त्यानंतर गोलंदाजांनी अंतिम 2 चेंडूवर कमबॅक जरूर केलंय. मात्र एक 17 धावांचं महागडं षटक म्हणावं लागेल. षटक क्रमांक 3 ची झाली आहे सांगता. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत. 40 ऑन बोर्ड. हे बघा गाड्या इकडनं घेऊन येऊ नका. जी कॅमेरामॅनची कॅमेरा करता जी वायर गेले ना तिला प्रॉब्लेम होतो आणि तो कॅमेरा बंद पडलाय. त्याकरता ज्या काही कार असतील त्या इकडनं ग्राउंड बंद घेऊन येऊ नका. तसा सामना सुरू करायचा. अतिरिक्त वेळ घेतला जातोय. बे फास्ट अगदी आपल्यासाठी 1.5 मिनिटांचा एक अवधी दिला जातोय ड्रिंक्स ब्रेक साठी. मात्र अतिरिक्त वेळ घेऊन याची देखील नोंद घ्यायची. 3 षटकात धावसंख्या मजल मारली आहे. 40 ऑन बोर्ड. 40 धावसंख्येपर्यंत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. इन ऍक्शन वन फ्रॉम खरिवली निखिल बागुल. वडा एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर सज्ज. त्याच्या विपक्षामध्ये असेल सागर, माफ करा धनंजय. पुनश्च एकदा थायपॉइडवर चेंडू लागून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जोरदार अपील केला जातोय. मात्र आमचे पंच तेवढेच चतुर, चाणाक्ष, बहिरी ससाण्याची नजर आणि निर्धाव स्वरूपात चेंडू शरीरावर आदळल्यानंतर मात्र यष्टी रक्षकापर्यंत चेंडू कॅरी झालाय आणि अतिरिक्त उत्साह बघायला मिळाला. कॉन्फिडन्स मात्र कुठेतरी कमी बघायला मिळाला. डॉट डिलिव्हरीज. यावेळेस फटका सजवलाय. हवाई सफर. झेलला संधी. यस झेल पकडला जातोय. बडी मछली जाल में. महत्वाच्या विकेटचं पतन झालं. निखिल बागुल्ला सज्ज. डॉट डिलिव्हरीज नंतर लॉंग दी कार्पेट. 1 धाव सहजरित्या पूर्ण करी जाईल. थोडस पंबलिंग होतंय. मिस फील्ड आणि चुकीला माफी नाहीये. चेक. या ठिकाणी नेक्स्ट मॅच जी आपल्या भेटीला येईल टीम SS फायटर आणि त्याच्या विपक्ष टीम जय श्रीराम. जय श्रीराम
कुडूस आणि त्याच्या विपक्ष टीम एस एस फायटर. दोन्ही टीम कर्णधार बरोबर टॉस करण्याकरता 5 षटकांनंतर म्हणजेच एका इनिंग नंतर तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. दोन्ही कर्णधार. ओव्हर टू संकेत. असं षटक क्रमांक 4 प्रगती पथावर निखिल बागुल इन ऍक्शन. वेळेस फटका सजवला गेलाय फ्लॅट आणि षटकार. काय दर्जेदार स्ट्रोक सजवला गेलाय. अगदी वाऱ्याच्या गतीने चेंडू ट्रॅव्हल झालाय. गोलीगत षटकार साधावा. धाव फलक या षटकाराने जाऊन पोहोचले. 48 ऑन बोर्ड. 48 धावा. रोशन बागुल निखिल बागुल याच्यावर एक हल्ला चढवताना अगदी ऑफ साइडच्या दिशेने शफल होऊन एक फटका सजवला गेला आणि फ्लॅट वाऱ्याच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी 10 फुटापेक्षा कमी उंचीवरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि क्षेत्ररक्षक मात्र देखते रे गे ढूंढते रे गे. चेंडू मात्र अगदी फ्लॅट षटकार 6 धावांकरिता. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना या षटकातील असेल अंतिम चेंडूचा खेळ. शेवटचा चेंडू. एकेरी धाब्याने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळतं. षटक क्रमांक 4 ची झाली सांगता. 4व्या षटकाची समाप्ती. लेग बाय स्वरूपामध्ये एक धाव आली. शेवटचं षटक. बी फास्ट. घाई करायची कारण या षटकापूर्वीच आपण ड्रिंक्स ब्रेक घेतला होता. अतिरिक्त वेळ दवडला जातोय त्यामुळे नो मीटिंग्स. लगेच गोलंदाजाला गोलंदाजी मार्गावर सज्ज करायचंय. अंतिम षटक असेल शेवटचं षटक. या पुढील होणारा सामना एस एस फायटर त्याच्या विपक्षामध्ये असलेला जय श्री राम कुडस. एस एस फायटर संघ बघू शकाल आपण ज्यामध्ये संघ मालक सचिन देसले, सुमित ढोणे, तर त्यांच्या विपक्षामध्ये असतील जय श्रीराम, संजय पाटील कोंडले यांच्या संघ मालकीचा हा संघ. त्यानंतर जाऊयात सामन्याच्या दिशेने. अंतिम षटक शेवटचं षटक. स्ट्राईक एंडवर असेल इन ऍक्शन रोशन बागुल. व्हॉट अ शॉट. दॅट्स ह्यूज. आउट ऑफ पार्क. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. ए वन पाहायला मिळेल टीम एस एस फायटर आणि जय श्रीराम. एस एस फायटर संघाचा जर विचार केला तर संघ मालकाच्या भूमिकेत आपण पाहिलं सचिनजी देसले माले गावचं ते व्यक्तिमत्व आणि सुमित ढोणे यांचा जो संघ असेल, सुमितजी ढोणे आणि सचिनजी देसले यांचा पहिल्या चेंडूवर रोशन बागुल बरसलाय. त्यावेळेस पुन्हा एकदा एक संधी होती. लोअर फुलटॉप चेंडू होता त्याला मात्र अगदी बिगेटचा मोठा फटका षटकार चौकारासाठी कन्वर्ट करण्यात मात्र अपयशी ठरला. कारण मिसेट म्हणावं लागेल. टोला चेंडू लागून मात्र अलॉंग दी कार्पेट ट्रॅव्हल झाला. स्क्वेअर लेग रिजन. एक धाव. सूर्य क्षेत्ररक्षण बघायला मिळालं तिथे आणि कनेक्शन करून लगेच प्रॉपर फेकी केली गेली. चेंडू स्टॉप केलाच गेला आणि एकेरी धावेवर मात्र समाधान मानावं लागलं. एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेला 56 धावसंख्येवर. एक चांगली धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली कुणबी 11 संघाकडनं. लॉंग द कार्पेट लॉंग ऑन रिजन मध्ये पुन्हा एकदा खेळला गेलाय आणि एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही कारण तेवढं चांगलं अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. षटक क्रमांक 5 प्रगती पथावर. चेंडू टाकून झाले 3. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. अंतिम 3 चेंडू. रोशन बागुल स्ट्राईक एंडर सज्ज.
वेळेस डॉट डिलिव्हरीचा बॅटची एज घेऊन मात्र चेंडू स्टॉप झालाय. कुठल्याही प्रकारे मात्र धाव घेण्यात रस दाखवला नाही. बिग हिटचा मोठा फटका कन्वर्ट करण्याचा एक प्रयत्न असेल रोशन बागोला. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. त्यावेळेस मात्र बॅटची एज घेऊन हवाईचा चेंडू निघतोय. झेलला संधी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये मात्र करणार नाहीये चुकी. झेल पकडला जातोय. रोशन बागोल बॅक टू पेव्हिलियन डगआउटच्या दिशेने. यायचंय दोन्ही कर्णधार टीम जय श्रीराम आणि त्याच्या विपक्ष टीम SS फायटर. ओव्हर टू संकेत. पूर्वार्धातील फर्स्ट इनिंग मधील अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक बिग हिट बघायला मिळाला. षटकार जगावला गेलाय. तदनंतर मात्र गोलंदाजाकडनं कमबॅक केले गेले. पुढील 4 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात. या षटकातील असेल शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. वेळेस कुठेतरी बाहेरील चेंडू म्हणावा लागेल आणि त्याला दिशा देण्याचा एक प्रयत्न केला गेला होता. पंचांकडनं वाईडचा इशारा येतोय. अवांतर +1. एकंदरीत 2 धावा मिळतील या चेंडूवर. एक बाईस स्वरूपात पळून पूर्ण केली गेली आणि एक वाईड. धावफलक मात्र 2 ने पुढे जाऊन पोहोचेल. थर्ड अंपायर जातोय. बाद विकेटचं झालंय पतन. अंतिम चेंडू असेल मार्गावर. एक धाव वाईट स्वरूपात मिळेल. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर मात्र नाट्यमय घडामोडी. सामन्याला विलंब कुठेतरी होताना दिसतोय. शेवटचा चेंडू. न्यू बॅट्समॅन ऑन स्ट्राईक एंडवर असेल नवीन फलंदाज भावेश पाटील. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल या इनिंग मधील पूर्वार्धामधील. धावसंख्या 58. गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल सागर. भावेश पाटील स्ट्राईक एंडवर सज्ज असेल. त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाज सागर. शेवटचा चेंडू. खोलवर टप्प्यातील चेंडू. त्याला लॉंग दी कार्पेट. एक धाव सहज केली जाईल पूर्ण आणि झाली या क्षेत्ररक्षकाकडून चुकी. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या 62. विजयासाठी 63 धावांची गरज.
न समोर जय श्रीराम कुडूस हा संघ आहे. मगाशी एक सामना अगदी जवळ येऊन ते मात्र पराभूत झालेत. तुमचा असा जो क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय स्वीकारलाय, समोर आता जय श्रीरामला बॅटिंग करायची आहे, किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आमचं असं काही टार्गेट नाही, आम्हाला फक्त जिंकायचंय. म्हणजे जिंकणं हे एक उद्दिष्ट ठेवलंय. मी जातोय निकेत पष्टे कर्णधार. प्लेइंग 11 मध्ये काय बदल असेल का तुमच्या? नाही, तीच प्लेइंग 11 असेल आमची. आणि आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती. आम्हाला तिथून सांगूनच पाठवलं होतं का बॅटिंग घ्यायची आपल्याला. ओके, तर बॅटिंगचा निर्णय तुमच्या वाट्याला आलाय. नो डाऊट मनासारखं तुमच्या झालंय. दोन्ही टीमला असेल शुभेच्छा. तिथे मॅच आपण चालू आहे, मॅच मध्ये जाऊयात. एका बाजूने आपण पाहतोय टीम कुणबी 11, तर एका बाजूने आपण टीम पाहतोय जी त्याच्या विपक्षात 2 हात करतीये श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. या 2 संघांमधली ती लढत असेल. प्रशांत ठाकरे आणि निकेत या इथे ज्या पुढची मॅच होणार आहे, बॉल चॉईस आताच करून ठेवा. त्या बॉलवर नाव लिहून ठेवा. मी अगोदरच म्हटलं होतं की जेव्हा याल ना तेव्हा चेंडू इथे चॉईस करून ठेवायचा आहे तुम्ही. तत्पूर्वी जिथे आपण आता जातोय मैदानात, जिथनं आपण मॅच पाहतोय, एका बाजूने कुणबी 11 तर एका बाजूने टीम श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. खऱ्या अर्थानं चॅम्पियन प्रमाणे बॅटिंग तर केली आहे, आता गोलंदाजी त्यांना करायची आहे. तिथनं जर पाहिलं तर तो धावसंख्येचा आलेख आहे 62, 62 धावा. त्रेसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि 63 धावांचा पाठलाग करताना मात्र समोर गोलंदाजी मार्क वरनं पहिलं षटक हाताळण्याकरता त्याला खूप जास्तीचा टाइम जातोय. रोहित पाटील आणि टीम स्वतः रोहित कर्णधार आहेत. प्लीज वारंवार तुम्हाला म्हणतोय की जास्तीचा टाइम जातोय हे लक्षात असू द्या. टाइम या ठिकाणी लावला जातोय. पंचांकडनं येतोय ग्रीन सिग्नल. 11 झालेत. पहिला बॉल हाताळताना मात्र समोर बॅटर सज्ज होतोय केतन वेखंडे मॅन फ्रॉम वसुरी आणि सागर दिनकर मॅन फ्रॉम दिनकरपाडा. हे 2 बॅटर मैदानात दाखल झालेत. विस्फोटक खेळी करता म्हणजे त्यांची ओळख आहे. चला तर मॅचला होतीये सुरुवात, जिथनं ऑन होतीये. पंचांकडनं येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल रोहित पाटील टू केतन वेखंडे. चांगला बॉल पडल्यानंतर जिथनं अतिरिक्त बाहेर गेला हसमुखजी पाटील पंचांच्या भूमिकेतनं त्यांना लगेच दर्शवलं की बॉल वाईड आहे, म्हणजे एक एक्स्ट्रा धाव देणारा हा बॉल असेल. नॉन क्लेबल चेंडू, एक्स्ट्राची धाव वाईड स्वरूपानं जी दिली जातीये. तिथं जर पाहिलं तर रोहित पाटील जो बॅटर जो गोलंदाजी करतोय, समोर केतन वेखंडे त्याच्या विपक्षात मात्र डॉट बॉल हाताळताना पुढचाच बॉल सज्ज होईल पुन्हा एकदा. गतीमध्ये केलेलं परिवर्तन तिथनं दुविधा मनस्थितीतनं सातत्यानं वारंवार चेंडू मात्र नियंत्रित मारा क्वालिटी गोलंदाजी होतीये ती रोहित पाटील कडनं आपण पाहतोय. सध्याचा जर विचार केला गेल्या वर्षी जर पाहिलं तर कुणबी 11 हा संघ जो फायनल खेळताना आपल्याला पाहायला भेटला. अपयश आलं त्यांच्या शेवटच्या मॅचला, त्या फायनलला. मात्र पुढचाच बॉल हाफ ट्रॅकर ज्याला लवकर पिक केलंय, पाठवलंय खूप दूरवर, येतोय स्क्वेअर लेग वरनं षटकार 6 केतन वेखंडे. तर विचार केला तर षटकार आलाय. तदनंतर
7 षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जी 0वरनं 6वर जाऊन पोहोचतीये. 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. तत्पूर्वी पुन्हा एकदा केतन वेखंडे मॅन फ्रॉम वसुरी, त्याच्या विपक्षात रोहित पाटील. पुढचा बॉल मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, चेंडू फेकी करेल. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. या सिंगल न धावसंख्या 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. पहिले षटक जे प्रगतीपथावर असताना चेंडूचा खेळ जो आतापर्यंत झाला तो टोटल 4 चेंडू पाठोपाठ 8 धावा ज्या खर्च केल्यात. 62 पर्यंत पोहोचायचं आहे. 62 धावा, किती 63 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. तर पाहिलं तर समोर आपण जर पाहिलं रोहित एका बाजूनी, सागर दिनकर. पुढचा बॉल स्वतःचा बचाव करत मात्र या फटक्याला कन्वर्ट केलंय. थोडासा दूर राहिला. एक धाव कंप्लीट केली आहे. विशाल सावंत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. यावर्षी एक वेगळा प्रयोग या स्पर्धेच्या माध्यमातून केला की वाडा आणि विक्रमगड या 2 तालुक्यांमधून जे प्लेयर आपल्याला खेळताना दिसत आहेत. एक चांगला प्रयोग आणि एक यशस्वीरित्या ही स्पर्धा पाहतोय. आजचा दुसरा दिवस आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पर्व जरी तिसरं असलं तरी दुसरा दिवस, कालचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवला तो श्री बालाजी चॅम्पियन या टीमनं चॅम्पियन प्रमाणे खेळ केला. पुढचाच बॉल थोडा स्टेप आउट केलंय. स्टेट ड्राईव्ह न फटका खेचलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. 4 चला सेकंड ओव्हर लगेच गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज आणायचा आहे. नो डाऊट वन फ्रॉम डोंगस्ते गोलंदाज विशाल पस्टे जो गोलंदाजी मार्कवरनं सज्ज होईल. डोंगस्ते या टीम कडनं खेळत असतो तो मात्र विशाल इथून पुढे सज्ज होईल. चला वी फास्ट, तुम्ही थोडी घाई करा. जो 20 मिनिटाचा अवधी आहे त्याच्यातनं पहिलं षटक हाताळण्याकरता 5 मिनिटं बरोबर लागलेत तुम्हाला. 20 मिनिटात ती 4 षटकं हाताळायची आहेत. अन्यथा शेवटच्या जी ओव्हर असेल त्यातनं एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. पुढचा बॉल फुल टॉस होता. चला आशिष पाटील मॅन फ्रॉम चिंचगर तो डिप मिड विकेटवरनं चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट होईल. एक सिंगल डबल जिथे घेतली जाते. एखादा खराब बॉल आला तर त्याच्यावर षटकार चौकारही देखील घेतला जातो. इन ॲक्शन आपल्याला प्रशांत ठाकरे आणि टीम जे आपण मगाशी पाहिलं कर्णधाराच्या भूमिकेतनं प्रशांत ठाकरे आला. इन ॲक्शन दिसेल चांगली बांधणी SS फायटर या टीमची. जर संघमालक पाहिले SS फायटरचे तर सुमितजी ढोणे आणि सचिनजी देसले यांचा हा संघ. तर एका बाजूने आपण पाहतोय मॅच ऑन आहे ती कुणबी 11 आणि त्याच्या विपक्षात 2 हात करतोय तो टीम श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. श्री सिद्धिविनायक चॅम्पियन संघाचे ओनर सुरेंद्रजी काटोळे साहेब. पुढचा बॉल मात्र बॅटची एज लागली आहे मात्र खराब. तिथनं दयेश त्याला मात्र गुंगारा दिलाय. तो जजमेंट आला नाहीये बॉलचा आणि मग तिथनं चेंडू थर्ड मॅनला सरळ चौकारा करता जातोय. 4 धावा मिळतील. या 4 ग्राफ सर पाहिला तर 19 पर्यंत जाऊन पोहोचलाय. 63 धावांपर्यंत पोहोचायचं. 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. पुढचा बॉल सागर दिनकर पुन्हा एकदा. चांगला बॉल रोशन बागुल त्या ठिकाणी आहे.
एकच धाव कंप्लीट केली जाईल, सिंगल कन्वर्ट होतीये. काल या मैदानावर श्री बालाजी चॅम्पियन या टीम कडनं रोशन लारा त्याच्या बॅटमधनं तब्बल 5 षटकार आले. इतिहास रचला तो रोशन लारानं. तत्पूर्वी पुन्हा एकदा विशाल पष्टे आपल्या गोलंदाजी मार्कवरनं सेकंड ओव्हर बंद गोलंदाजीला आलाय. तर पहिलं 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. रोशन बागुल त्या ठिकाणी असेल, चेंडूची फेकी करेल, सिंगल कन्वर्ट होती. विशाल बागुल चांगली गोलंदाजी करतो एका बाजूने. जर विचार केला तर सिंगल डबलला ही महत्व दिलं जाते. तिथे समोर गोलंदाज चांगला आहे त्याच्यावर अटॅक करणं जर कठीण वाटतंय ना तर मग सिंगल डबलला चान्स घेतला जातोय. 2 बॅटर करणं सागर आणि केतन वेखंडे. पुढचाच बॉल पुन्हा एकदा विशाल पष्टे आपल्या गोलंदाजी मार्कवरनं. मात्र आता लॉक केलाय रोशन बागुलने, तो झेल सोडलाय. आता जर इथे हडकमूळ सर असते समालोचन करायला तर एकच शब्द वापरला असता, पोता जे पोता. झेल सुटलाय. एक सहज आणि सोपा झेल होता, तो झेल घ्यायला हवा होता. कारण की समोरचे 2 बॅटर आहेत ना, ते जर या मैदानात राहिले तर मॅचला या सहज त्यांच्या बाजूने घेऊन जाऊ शकतात. क्षमता आहे दोघांमध्येही. तत्पूर्वी केतन वेखंडे स्ट्राईकवर असेल. विशाल पष्टे त्यानं गोलंदाजीतनं फसवलं होतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा. मात्र आता क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. रोहित पाटील जीवाच्या आकांतानं आलाय. चेंडूची फेकी करेल, धाव कंप्लीट होईल. एक सिंगल येते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ वरनं केलं ते रोहित पाटीलनं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 23 धावा. चला तिसऱ्या षटकाकरता लगेच बॉलर आणायचा गोलंदाजी मार्कवरनं. 3 ओव्हर नंतर तुम्हाला जो पाण्याकरता ब्रेक असेल, ड्रिंक्स ब्रेक असेल, तो लक्षात असू द्या. चला लगेच तिसरे षटक. टीम मीटिंग नकोय कोणत्याही प्रकारची. वारंवार म्हणतोय टीम मीटिंग नका. तिसऱ्या ओव्हर नंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक जेव्हा असेल तेव्हा काही मीटिंग्स करायच्या असतील त्या करा. चला तिसरं षटक हाताळण्याकरता नो डाऊट मला वाटतंय देश जो मात्र स्वतःकडे चेंडू घेतोय गोलंदाजी करण्याकरता. तोही चांगला गोलंदाज दयेशला आपण पाहतोय. एका बाजूने आपण जर पाहिलं तर जो कुणबी 11 हा संघ राहुलजी पाटील यांचा संघ आपण पाहतोय. संघ मालक आहेत. तेवीस धावसंख्या. 18 बॉल 40. जयेश ठाकरे. पुढचाच बॉल ज्यावरनं सागर पाटील येतो चेंडू खाली. विकेट क्रमांक 1. पहिला हादरा बसतोय तो टीम श्री सिद्धिविनायक चॅम्पियन संघाला. त्यानं झेल टिपला. मन फ्रॉम निंबवली सागर पाटील ऑलराऊंडर खेळाडू आहे. विकेट क्रमांक 1 परतीच्या प्रवासाला जाईल. न्यू बॅटरला संधी मिळेल. ऐकूया नो डाऊट मैदानातनं तो आलाय जो या वाडा तालुक्यातनं एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. तो निखिल बागुल मात्र सज्ज होईल. तर पाहिला तर खानिवली विभाग प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी कोण ठरला तर ते नाव आहे निखिल बागुल. मात्र तो सज्ज होतोय बॅटिंग करता. त्याच्या विपक्षात समोर आपण आता पाहतोय दयेश ठाकरे जो जितना गोलंदाजीला आला ना त्यांना पहिल्याच बॉलवर मात्र विकेट मिळवून दिलाय टीम करता. पुढचा बॉल सज्ज होतोय. वाईट बॉल नॉन क्लेबल चेंडू.
एक्स्ट्रा ची धाव नियम क्रमांक 22 अवलोकन केले जाते. व्हाईट बॉल निखिल बागुल सज्ज असेल पुढच्या बॉल करता. जर आपण निखिल बागुलच्या हातातली बॅट पाहिली तर डबल आहे. वाड्याचा ब्रँड पुढचाच बॉल लॉक केलंय मात्र विशाल पष्टे येतोय. विकेट क्रमांक 2 निखिल बागुल जातोय परतीच्या प्रवासाला. एक महत्वाचा बॅटर बाद. डीजे थँक्यू. खऱ्या अर्थाने निखिल बागुल वन डाऊनला आला आणि मग तिथनं संघाला जिथे गरज होती ना तिथे तो मात्र संघाला संकटात सोडून परतीच्या प्रवासाला गेलाय. स्वतःवर निराश आहे, हताश आहे. विशाल पष्टेनं तो झेलही अप्रतिमरित्या घेतला मात्र दयेश जिथनं गोलंदाजीला आला ना 2 विकेट त्यानं मिळवून दिल्या. नो डाऊट सध्या विकेट हॅट्रिक वर असेल. विकेट हॅट्रिकचा तो मान मात्र दयेश ठाकरे मिळवेल का? आजच्या दिवसातनं ही पहिली विकेट हॅट्रिक होईल का? काल मात्र षटकार हॅट्रिक लागली ती रोशन लाराच्या बॅटमधनं. तब्बल 5 षटकार त्यानं खेचले कालच्या दिवसातनं. काल कोणी दिवस गाजवला तर ते नाव आहे रोशन लारा. नो डाऊट आता सध्या मैदानात दयेश ठाकरे 2 चेंडू 2 विकेट त्यानं मिळवलेत. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय मनोज फ्रॉम खरिवली गावचा हा सुपुत्र जो सध्या मैदानात आलाय. जिथनं एकच म्हणेन मनोज बद्दल की बऱ्याचशा अशा मॅच पाहिल्यात जिथनं मॅच फसते ना पूर्णपणे तिथनं मॅचला मनोज घेऊन जातो आपल्या बाजूनं. कारण की जसा खेळ त्याला पाहिजे असतो ना तसं तो सातत्यानं करत असतो. मग सिंगल डबल असेल, षटकार चौकार असेल, जशी गरज तसा खेळ. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता पूर्णपणे बीट झालाय. डॉट बॉल. दयेश ठाकरे चेंडू क्रमांक 4 हलका रनअप. पुढचा बॉल दर्जेदार. जी एक्सप्रेस वेला लागलेली गाडी होती ना ती आता घाटात आली आहे. पुढचा बॉल अतिरिक्त टर्न. तिथनं मग क्षेत्ररक्षक आहे रोशन बागुल. तो चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट होईल. एक सेट बॅटर सागर दिनकर आहे त्याला मात्र स्ट्राईक वर आणलंय. नो डाऊट सागर दिनकर मॅन फ्रॉम दिनकर पाडा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. दोनाचे 4 हात होणार आहेत. सागर दिनकर तो समोर स्ट्राईक वर असेल फलंदाजी करण्याकरता. त्याच्या विपक्षात दयेश ठाकरे. पुढचा बॉल मात्र काय घडलंय मैदानात ना अप्रतिम गुंगारा दिलाय मात्र यष्टीरक्षक त्यानं काम पूर्ण केलंय. सागर दिनकर परतीच्या प्रवासाला. या ओव्हरबंद खऱ्या अर्थानं बॅकफुटला गेलाय श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. असू द्यात. आणि एका बाजूने जर आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. मॅन फ्रॉम बिलोशी मुकेश येतोय मैदानात ना. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष वैभवजी ठाकरे आज मात्र सपोर्ट करतायत कुणबी 11ला. येणारे बॉल 12 चेंडू आणि 37 धावांची मात्र गरज आहे. मॅच इथनं ऑन करायची असेल ना तर तुम्हाला आता मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची निवड तुम्हाला करावी लागेल. पंकज ठाकरे ते सुद्धा उपस्थित झालेत मॅच पाहण्याकरता. कालच्या दिवसातनं तेही आपल्याला दिसले. केतन मेने असतील तेही इथे येऊन पोहोचलेत मॅच पाहण्याकरता, मॅचचा आनंद घेण्याकरता. 12 चेंडू आणि 37 क्षमस्व 12 चेंडू आणि 38 धावा या इथून पुढे करायच्या आहेत. लक्षात असू द्या 12 बॉल आणि 38 धावा. सज्ज होतोय समोर आपण पाहतोय या बॅटर मनोज. त्याच्यावर खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे आणि ते म्हणतात ना की जबाबदारी वय पाहून येत नसते. सध्या आता जबाबदारी आली आहे आणि आता संघाला जर विजयापर्यंत न्यायचं आहे ना तर मग एका बॅटरला आक्रमक भूमिका ही घ्यावीच लागेल. एका बाजूने मुकेश आहे
क्षमता आहे मोठे फटके खेळण्याचे मुकेश मध्ये सुद्धा, तो मात्र इथनं टीमला आपल्या विजयापर्यंत घेऊन जाईल का? येणारा वेळ बरंच काही सांगून जाईल. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. मॅन फ्रॉम खरिवली, पहिला बॉल. पुढचा बॉल जिथनं एकदा कंप्लीट केली आहे, सिंगल कन्वर्ट केली आणि मग तिथनं मुकेशला मात्र स्ट्राईकवर आणलं जात आहे. आणि फ्रॉम बिलोशी SP बिलोशी या टीम कडनं मात्र खेळत असतो तो मुकेश आता मात्र मैदानात आलाय. येणारे बॉल 11 चेंडू आणि 37 धावा इथून पुढे करायच्या आहेत. खूप चांगली संघबांधणी आपण पाहतोय कुणबी 11 ची. ओनर कुणबी 11 टीमचे राहुल पाटील, मॅन फ्रॉम किरवली, टीमला स्पॉन्सर केलंय त्यांच्या माध्यमातून. तर आपण पाहिलं गेल्या वर्षी खूप चांगली संघबांधणी होती टीम कुणबी 11 या संघाची. पुढचा बॉल रोहित, येणारे बॉल 11 चेंडू आणि 37 म्हणजे 37 धावा या इथून पुढे करायच्या आहेत. मुकेश तो स्ट्राईकवर असेल. पुढचा बॉल आडव्या बॅटनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे क्षेत्रात आशिष बंटा तो चेंडूवर येऊन पोहोचेल. मात्र एकाच ट्रॅकवरच्या त्या दोन गाड्या मात्र परतावं लागेल मनोजला. विकेट क्रमांक 4 जातोय परतीच्या प्रवासाला. मनोज बॅक टू डगआउट. बॅटर मैदानात येतोय. कृपेश न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. आपटी गावातनं मात्र बिलॉंग करतोय. सज्ज होईल. समोर मुकेश आहे. मुकेश जिथपर्यंत मैदानात आहे ना तिथपर्यंत या मॅचला सोडणार नाहीये. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र फर्निचर बिघडवलंय. फलंदाज बाद मुकेश तोही जातोय परतीच्या प्रवासाला. बॅक टू डगआउट. पाटीलला पाहतोय गोलंदाजी करताना. समोर चांगला मारा, खऱ्या अर्थानं दयेश आला ना गोलंदाजीला, त्यानं या टीमला बॅकफुटला टाकलं आणि मग तिथनं डोकं वर सुद्धा काढण्याची हिम्मत झाली नाहीये तिसरी सिद्धिविनायक चॅम्पियनची, कारण की पूर्णपणे बॅकफुटला टाकलं. आणि मग तिथनं आता मॅचला पुन्हा एकदा विजयाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करता मात्र जो बॅटर मैदानात आलाय ऋषी, पुढचाच बॉल लगेच सिंगल होती तिथे डबल, तशी प्लंबल झाल्याने लगेच दुसरी धाव घेतली ऋषी शेलके मन फ्रॉम मुस्सारने. हा खेळाडू जो मैदानात आहे सध्या 2 धावा कन्वर्ट केल्यात. या 2 धावसंख्या वधारती जाऊन पोहोचेल ती टोटल 29. पुढचा बॉल धाव घेण्याचा जो प्रयत्न होता नाकारलं, त्यांना थांबवलं. नेक्स्ट मॅच टीम SS फायटर आणि त्याच्या विपक्षात टीम जय श्रीराम कुडूस, दोन्ही टीम सज्ज राहायचंय नेक्स्ट मॅच करता. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता, एक धाव कन्वर्ट केली आहे. सागर पाटील मॅन फ्रॉम निंबवली तिथे होता, क्विक फेकी मात्र येते, धावा कंप्लीट होतील 2. रोहित पाटील एका बाजूने आपण जर पाहिलं ना तर खूप षटक संपलंय. रोहित पाटील यांना अजून चेंडू टाकण्याची आवड होती मला वाटते, तयार होत होते ते, पण षटक संपलंय.
चला तर शेवटच्या षटका करता गोलंदाजी मार्क वरनं गोलंदाज आणायचा आहे. धावसंख्या शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 32 धावा झाल्यात. चला फास्ट, थोडी घाई करा. स्कोर कार्डवर 31 धावा. श्री छत्रपती ग्रुप चे एक स्पॉन्सर आपण पाहतोय सत्यवानजी भोईर. एक सामना त्यांनी देखील जिंकलाय. तो सुरुवातीचा पहिला सामना होता. चला फास्ट, थोडी घाई करा. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 31 धावा. नो डाऊट एक एक्स्ट्रा धाव वाईट. धावसंख्या 32. विकी भावेश पाटील गोलंदाजी मार्क वरनं. कुपरी बिलॉंग करतोय तो भावेश सज्ज झालाय. सेकंड बॉल. एकच धाव. जेव्हा कुणबी 11 बॅटिंग करत होता तेव्हा वैभवजी ठाकरे सरांनी सांगितलं होतं, चौथ्याच ओव्हरला सांगितलं होतं, जेव्हा चौथ्या ओव्हरला 50 धावा झाल्या होत्या, पारी डिक्लेअर केली तरी चालेल असं ते बोलले होते. तर म्हणजे त्यांना विश्वास होता की जास्त धावा होणार नाही समोरच्या टीमला. पुढचा बॉल. एक धाव कंप्लीट केली आहे रोहित पाटील. जो फील्ड करेल, फेकी करेल जिथनं पुन्हा एकदा एक धाव. इथनं येणाऱ्या सिंगल डबल या धावा तुम्हाला विजयापासून दूर नेतील. ते टीम श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. पुढचा बॉल. भावेश. मोठा फटका लेट आलाय पण थेट आलाय. षटकार 6 धावांकरता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं रोशन बागुल होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. षटकार. मोठा फटका खेळायचा होता. विशाल पष्टे त्याचे प्रयत्न पडतील पूर्ण. षटकार 6. फायटर आणि टीम जय श्रीराम कुडूस त्या एका इनिंग करता आपण पुढचा आवाज ऐकणार आहोत संकेत यांचा. संकेत जिवलटे. तत्पूर्वी पुढचा बॉल. धावसंख्या 46. पुढचा चेंडू बराच काळ हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथपर्यंत कोणी पोहोचणार नाहीये. या 2. धावसंख्या 48. शेवटचा बॉल इथून पुढे. शेवटचा बॉल या इनिंग मधनं, जिथनं मात्र फक्त आणि फक्त जी औपचारिकता जी शिल्लक राहिली आहे. सेमी हेलिकॉप्टर उडवायचं होतं. या 1नं धावसंख्या 49 झाली आहे. 50चा अंदाज बांधला होता वैभवजी ठाकरे साहेब यांनी की 50 धावा त्यांना होणार नाहीयेत. डिक्लेअर केली असती तरी चाललं असतं असं त्यांचं म्हणणं होतं. तर जाऊयात मॅच मधनं, जिथनं पुढचा आवाज आपण ऐकणार आहोत या वाडा तालुक्यातनं संकेत जिवलटे यांचा. ओव्हर टू संकेत.